तर पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये आलिशान गाडीची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली आहे। अहवाल लवकरच सादर केला जाणार असल्याची माहिती समोर येते। फॉरेन्सिक पथकाकडून याची तपासणी करण्यात आली आहे। गाडीची वेग मर्यादा, गाडीतील कॅमेरे, चित्रीकरण, अपघातानंतर झालेली मोटारीची स्थिती याचा पथकाने आढावा घेतल्याची माहिती समोर येते। पोर्शे कार 2.5 कोटींची या कारमध्ये एक अल्पवयीन मुलगा बसलेला होता। तो ही कार चालवत होता। भरधाव वेगाने ही कार निघालेली होती आणि दोघांना या कारने चिरडलं होतं। त्याच गाडीची, त्याच आलिशान कारची आता फॉरेन्सिक तपासणी करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये या कारची जी स्थिती झालेली आहे ऍक्सिडेंट नंतर ते, त्याचबरोबर याच्यामध्ये जे कॅमेरा आहेत किंवा चित्रीकरण जे झालेलं आहे आणि मोटारीची स्थिती या आणि त्या गाडीची त्यावेळेला वेग मर्यादा नेमकी काय होती या सगळ्यांची फॉरेन्सिक तपासणी झाल्याची माहिती समोर येते। आणि या तपासणीनंतर आता अहवाल नेमका काय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल आणि या अहवालावर या प्रकरणाची पुढची दिशा सुद्धा ठरण्याची शक्यता आहे। तर या मोटारीची जी स्थिती झालेली होती ऍक्सिडेंट नंतर त्याचाही पथकाने आढावा घेतलेला आहे। त्यामुळे आता या तपासणीनंतर नेमकं काय समोर येतं ते बघावं लागणार आहे। तर एका भरधाव कारनं, आलिशान कारनं दोघांचा जीव घेतलेला होता। ही कार 19 मेच्या रात्री भरधाव वेगामध्ये 200 ते 250 किलोमीटर प्रति तास वेगाने चाललेली होती। पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये असा दावा केला जातोय आणि त्यानंतर आता फॉरेन्सिक टीम कडून याची तपासणी करण्यात आली आहे। त्यामुळे फॉरेन्सिक टीमचा अहवाल नेमका काय असेल याकडे लक्ष असेल, कारण या कारनं दोघांचा जीव घेतलेला आहे। हे सगळं नेमकं कसं घडलं याविषयीचा उलगडा या फॉरेन्सिक टीमच्या तपासणीतून होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता फॉरेन्सिक टीमला नेमकं काय काय आढळलेलं आहे ते आपल्याला या अहवालातूनच समजू शकणार आहे। दरम्यान हा अपघात झाल्यानंतर त्या कारची स्थिती नेमकी कशी होती त्याचाही आढावा घेण्यात आल्याची माहिती समोर येते। आणि त्याचबरोबर जेव्हा या कारनं त्या दोघांना उडवलं त्यानंतर या कारमध्ये काही अंश आढळलेले आहेत का त्या दुचाकीचे किंवा त्या दोघांच्या रक्ताचे याविषयी सुद्धा अहवाल येण्याची शक्यता आहे। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत पुण्यामधून। अमोल, काय सांगाल, ज्या कारनं दोघांचा जीव घेतला त्या कारची फॉरेन्सिक तपासणी केल्याचं कळतं, काय अपडेट्स आहेत याविषयी? काल ही फॉरेन्सिक तपासणी या कारची करण्यात आलेली आहे। आपण पाहिले की आलिशान पोर्शे कारनी 2 जणांना चिरडलेलं होतं आणि या कारमध्ये काही कॅमेरे बसवलेले होते का याचा सुद्धा तपास केला जातोय। त्याचबरोबर ज्यावेळेस हा अपघात घडला त्यावेळेस या कारचा स्पीड किती होता, वेग किती होता याचा सुद्धा तपास यामध्ये केला जाणार आहे आणि अन्य गोष्टी सुद्धा यामध्ये सापडत आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। ज्यावेळेस हा अपघात झाला त्यावेळेस या कारमध्ये किती जण बसलेले होते याचा सुद्धा तपास या फॉरेन्सिक लॅबकडून केला जाणार आहे। आणि काल रात्री उशिरा खरं तर ही सगळी तपासणी आहे ती या आलिशान कारची करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सातत्याने या अग्रवाल प्रकरणामध्ये म्हणजेच हिट अँड रन प्रकरणामध्ये नवनव्या घडामोडी आणि पोलीस देखील सातत्याने सतर्क आणि वेगवान तपासाला सुरुवात करायला लागलेले आहेत। आज विशाल अग्रवाल आणि त्याच्यासह जे पब चालक होते ज्यांना अटक करण्यात आलेले आहेत त्यांना सुद्धा कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि त्या दरम्यानच्या काळात पोलीस कोर्टासमोर या गाडीविषयीची काही माहिती म्हणजे जी काय फॉरेन्सिक तपासणी करण्यात आलेली आहे त्या संबंधित काय माहिती आज कोर्टासमोर सादर करतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच अमोल, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। तर कॅमेरे हे साध्या कारमध्ये सुद्धा असतात आणि ही तर आलिशान कार होती 2.5 कोटींची, त्याच्यामुळे निश्चितच त्याच्यामध्ये कॅमेरे असतील आणि त्यामध्ये नेमकं काय काय कैद झालेलं आहे, तो ऍक्सिडेंट नेमका कसा झाला याविषयीची माहिती समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे याकडे आपलं लक्ष असेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।